आपण संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। एक मिनिट होऊन जाऊ सगळ्यांसाठी। खाली बस याच्यावर खाली बस। हां हळूहळू 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 मी थांबलेलो अजून सावकाश तुम्ही सेट होऊन जा। बोलो लोड अतिशय दुर्दैवी घटना भिवंडी येथे नारपोली गावामध्ये या ठिकाणी घडलेली आहे। रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान ही इमारत या ठिकाणी कोसळली आणि त्यात आतापर्यंत जवळपास 9 जण या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत। 4 जण या ठिकाणी जखमी आहेत। अजूनही शोधकार्य सुरू आहे। ही इमारत करोंडी 2007 मध्ये 8 मध्ये या ठिकाणी तयार झालेली होती। हे फार वर्ष हिला झालेले नाहीत, पण ही दुर्दैवाने रात्री कोसळली। पूर्वी महापालिकेच्या तर्फे प्रशासनातर्फे यांना नोटीस दिली गेलेली होती। 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण रात्री काल ज्यावेळेला बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर असेल, ठेकेदार असेल, तो या ठिकाणी करत होता। परंतु हे करत असतानाच ही इमारत अचानकपणे कोसळली। पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये जवळपास 30 परिवार राहत होते, कुटुंब राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं। तरीसुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी या अपघातामध्ये सापडलं आणि जवळपास 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। अजूनही शोधकार्य सुरू आहे। सगळ्यांच्या सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे। या ठिकाणी एनडीआरएफची टीम तात्काळ या ठिकाणी आली। ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे, तीसुद्धा या ठिकाणी आली। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत। वाचवण्याचा सर्वकष प्रयत्न एनडीआरएफने रात्री केला। सर्व लोकांनी तो बघितलेला आहे। प्रशासन या ठिकाणी होतं, पण 9 जण यात गेलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे।